बघा आता इथं दिलेलं आहे रिसॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. मग बघा गिवन लिहा आधी एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. बघा इथं बॉटमला काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे, मग याला सेपरेट करा फॅक्टरच्या फॉर्ममध्ये. एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. बघा हा जर एक्समध्ये मल्टिप्लाय केला तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स भेटतं. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला इथं जर आपण ऑब्झर्व केला एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. मग बघा इथं काय की नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर आपलं काय होतं ए एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा दोन फॅक्टर आहे. तर मग काय येणार ए अपॉन फर्स्ट फॅक्टर एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर. ठीक आहे. हा काय आपलं एक्सपान्शन आहे फर्स्ट केसचं काय एक्सपान्शन. या एक्सपान्शननुसार याचं काय होणार बघा आता इथं. मग इथं येणार ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे. मग आता याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. मग आता याच्यावरून काय करायचं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. मग बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 ही साईड तशीच राहणार इक्वल्स टू आता ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स आणि अपॉनला क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1. मग बघा दोन्ही बाजूला काय आहे एक्स प्लस 1 आहे, इथं पण एक्स प्लस 1 आहे. मग हे काय होणार कट होऊन जाणार. मग नंतर लास्टला इक्वेशन काय भेटन एक्स प्लस 4 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. याला इक्वेशन नंबर 2. मग आता बघा आपल्याला काय की फॅक्टर्स दिलेले एक्स आणि एक्स प्लस 1. मग बघा तुम्हाला जर कळत नसेल काय पुट करायचं तर इथं साईडला लिहायचं एक्स आणि एक्स प्लस 1 इक्वल्स टू काय करायचं 0 घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आलं एक्स इक्वल्स टू 0 आणि एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग एक्स इथं काय आहे एक्स हा इथे 1 काय प्लस इकडे गेलं काय होणार -1. म्हणजे एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं आणि एक्स इक्वल्स टू -1 पुट करायचं. मग आता बघा लिहायचं इथं पुटिंग बघा आता पहिले काय की आपल्याला बी फाइंड आउट ए फाइंड आउट करायचं. मग एक्सचा फॅक्टर काय इथं एक्स आहे. मग एक्स इक्वल्स टू 0 पुटिंग एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं. ठीक आहे. मग आता बघा इथं काय होणार एक्स प्लस 4 म्हणजेच 0 प्लस 4 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये आता बघा ए इंटू इथं ए एक्सच्या जागेवरती 0 प्लस 1 प्लस बी इंटू 0. मग बघा इथं 0 प्लस 4 आता 0 प्लस 1 1 आणि 1 इंटू ए इंटू 1 होणार. ठीक आहे. प्लस बी इंटू 0 0 होणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 4 इक्वल्स टू काय आलं ए आलं म्हणजेच ए इक्वल्स टू 4 आलं. ठीक आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली 4 आली. बघा त्याला ब्रॅकेट टाकायचं. आता पहिले आपल्याला ए भेटलं. आता काय फाइंड आउट करायचं बी. मग बी कसं फाइंड आउट करशन एक्स इक्वल्स टू काय पुट करशन -1. एक्स इक्वल्स टू -1 का पुट करायचं तर बघा एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग हा प्लस 1 इकडे गेले मायनस होणार म्हणून इथं काय आलं एक्स इक्वल्स टू -1. मग इथं लिहायचं परत पुटिंग ठीक आहे. लिहायचं पुटिंग एक्स इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. आता मग इक्वेशन 2 काय आपलं
एक्स प्लस 4 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. मग आता बघा जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं काय करायचं, -1 पुट करायचं. मग बघा इथं एक्स प्लस 4 आहे म्हणजे इथं -1 प्लस 4 इक्वल्स टू, नंतर काय येणार ए येत असाच ब्रॅकेटमध्ये -1 प्लस 1 प्लस बी इंटू -1. बघा 4 -1 प्लस 4 म्हणजे इथे येणार आहे प्लस 3 इक्वल्स टू, आता ए इंटू +1 -1 काय होणार 0 होणार, प्लस बी इंटू -1 काय होणार -बी येणार. ठीक आहे. मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं 3 इक्वल्स टू 0 मायनस बी म्हणजेच बी इक्वल्स टू काय येणार इथं बघा 3 तासाच इथं -बी म्हणजेच आता हे मायनस साईन जर इकडे आणलं तर काय होणार बी इक्वल्स टू -3 म्हणजे बी इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला -3. ठीक आहे. मग आता नेक्स्ट लिहायचं परत पुटिंग ए आणि बी जे भेटले ते काय करायचे इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. मग पुटिंग ए इक्वल्स टू 4 अँड बी इक्वल्स टू -3 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल्स टू काय ए. आता एच्या जागेवरती काय लिहायचं एची व्हॅल्यू किती आहे 4 अपॉन एक्स प्लस इथं येणार ब्रॅकेटमध्ये बीच्या जागेवरती -3 अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे. म्हणजेच याला कसं लिहिणार तुम्ही आता बघा एक्स अपॉन 4 हा मायनस साईन इथं लिहायचा प्लसच्या ऐवजी 3 अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं लिहायचं एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय केलं आपण एक्स कॉमन घेतला नंतर एक्स प्लस 1 राहील. मग 2 फॅक्टर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर काय करायचं ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर. मग इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट केलं 2 नंतर मग आपण इथं फॅक्टरच्या नुसार एक्स इक्वल्स टू 0 पुट केलं, नंतर एक्स इक्वल्स टू -1 पुट केलं, नंतर ए आणि बीचे भेटलेले व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केल्या आणि आपल्याला फायनल फॅक्टर भेटले एक्स अपॉन 4 त्याच्यानंतर -3 अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे. हे आपले फायनल फॅक्टर आले.